त्या बाईचं बघून YouTube चॅनल तर चालू केला, पण चॅनलवर सबस्क्रायबरच होईनात. माप व्हिडिओ टाकले मी, तरी पण चॅनलला सबस्क्रायबरच होईनात की 1000. असंच होतंय का तुमचं पण? मग या व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगणार आहेत जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर गेन करू शकता. पहिली गोष्ट आहे आपलं YouTube मधला कॉन्टेंट. तुम्ही कॉन्टेंट काय टाकताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक तुम्हाला यूट्यूबर सांगेल की कॉन्टेंट इज द किंग. का सांगतात? कारण जर तुमचा कॉन्टेंट चांगला नसेल तर लोक कशी सबस्क्राईब करणार? सो तुम्ही रिचेक करा तुमच्या कॉन्टेंटमध्ये जेव्हा तुम्ही अपलोड करताय वाव मुवमेंट काय त्याच्यामध्ये ऍड करू शकताय. लोकांना तेव्हाच आपले व्हिडिओ आवडतात किंवा लोक तेव्हाच आपला चॅनल सबस्क्राईब करतात जेव्हा त्यांना आपला कॉन्टेंट आवडतो. आहे कन्सिस्टन्सी. तुम्ही व्हिडिओ किती अपलोड करताय वीकमध्ये हेही खूप मॅटर करतं. सतत तुम्ही जर लोकांच्या फीडमध्ये येत गेलात आणि तेवढेच व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटत गेले लोकांना आणि तुम्ही त्यांच्या फीडमध्ये सतत जाताय, तुम्ही जेव्हा जेव्हा स्क्रोल करताय ते येत असाल, त्याच्यासाठी तुम्हाला कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. तुम्ही आठवड्यामधून ॲटलिस्ट 2 to 3 व्हिडिओज अपलोड करणं गरजेचं आहे. जर लॉंग व्हिडिओ अपलोड करणं शक्य नसेल तर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ तरी नक्कीच अपलोड करा. कॉन्टेंटही चांगला आहे, कन्सिस्टन्सी आहे, पण तरीही व्ह्यूज येत नाही. त्याचं कारण काय तर थंबनेल त्याचं कारण असू शकतं. तुमचं थंबनेल तुमच्या विषयाशी किंवा कॉन्टेंटशी अप्रोप्रिएट आणि ते खूप अट्रॅक्टिव्ह असणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या इतकं कॉम्पिटिशन वाढलं आहे. AI मुळे वेगवेगळ्या प्रकारचे थंबनेल्स तयार करून अगदी वाव मुवमेंट तयार केली जाते की समोरच्याने बघताच क्षणी त्याच्यावरती क्लिक केलं पाहिजे. 4th थिंग आहे तुम्ही सर्व सोशल प्लॅटफॉर्मवरती असला पाहिजे. सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवरती तुमच्या चॅनलचा तुम्ही अकाउंट ओपन केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तिकडूनही काही व्ह्यूज किंवा सबस्क्रायबर मिळायला खूप मदत होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये अजिबात लाजू नका की मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. हे म्हणायला तुम्ही अजिबात लाजू नका. कारण कधी कधी आपला व्हिडिओ लोकांना आवडतो पण ते विसरून जातात आणि भरपूर सारी व्हिडिओचीच गर्दी असते, त्याच्यामुळे स्क्रोल होऊन जातो व्हिडिओ ऑटोमॅटिकली आणि पुन्हा त्यांनाही सापडत नाही, तो ऍक्च्युली तो क्रिएटर सापडत नाही किंवा तो कॉन्टेंट सापडत नाही. सो तुम्ही जर व्हिडिओमध्ये बोलला किंवा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर त्यांच्या लक्षात येतं आणि ते पटकन सबस्क्राईब करून मोकळे होतात. सो तुम्हालाही जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत असाल तर मला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.